गुड मॉर्निंग्स. बघा इथे खूप सुंदर अशी फुलं लागलेली. इथे अपारिजातकाचं आहे हे. याला खूप छान फुलं लागलेत सध्या. भगवान शिवशंकरांना हे खूप प्रिय आहे. तर उद्या मी आता हरतालिका आहे, तर त्याच्यासाठी तोडून घेणारच आहे. आणि जे सुकलेली फुलं वगैरे असतील ना, ते काढून टाकायचे याच्यावरती म्हणजे जास्त फुलं लागतील आपले आणि एनर्जीसुद्धा झाड वेस्ट करणार नाही. आणि या व्हाईट कनेरमध्ये आता सध्या खूप फुलं लागत आहे आता. आणि येलो जास्वंद आहे. याच्यावरती कळ्या आलेल्या आहेत आणि दररोज एक फूल उमलतं त्याच्यावर. आणि आज हे एक खूप सुंदर असं पिंक कलरचं जास्वंद उगवलेलं आहे, उमललेलं आहे. तर उद्या हरतालिका आहे त्याच्यासाठी पानं, फुलं आजच आपण तोडून ठेवत असतो. तर इथे बघा हे जे आहे ना पांढऱ्या फुलांचं म्हणजे तगरचं प्लांट आहे. तर खूप छान असं फुल आहे. याचं मोठं फुल आहे. नॉर्मली भरपूर व्हेरायटीज आहे याच्यामध्ये, पण हे याचं जी कळी आहे ना मोठी आहे आणि फुल आहे खूप सुंदर आहे त्याचे मोठे-मोठे आणि कळ्या बघू शकता तुम्ही खूप लागलेल्या आहेत कळ्या. एका-एका फांदीवरती खूप कळ्या लागलेल्या आहेत आणि खूप सुंदर फुलं दिसतात ते एकदम उमलले की. उद्या हरतालिका आहेत. आपल्याला जास्त सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याचा मान असतो म्हणजे आघाडा आणि केना. तर केनाचे प्लांट कसे असतात हे तुम्हाला इथे दाखवते मी. तर याला जे निळे फुलं आलेले आहेत ना, हे छोटे-छोटे, तर हे इथे सगळं या खालीच म्हणजे तगरचा जो प्लांट आहे ना, त्याच्या झाडाखालीच म्हणजे इथे खूप उगवलेला आहे हा केना. तर अशा प्रकारे आपल्याला झाडांच्या खाली मिळून जातो केना आणि ओळखायचं कसं त्याच्यावरती छोटे-छोटे असे फुलं आलेले असतात. आणि त्याची पानं ना थोडीशी वेगळ्या आकाराची असतात. तर केना घेतलेला आहे मी तोडून आणि आघाडा बघा, आघाडा जास्त करून ओळखायला येत नाही. तर अशा प्रकारची पानं असतात, त्याच्यावरती लाईन असतात. तर हे सुद्धा मी तोडून घेतलेलं आहे. तर खूप रेअर मिळतो तो. तर त्याच्यावरती लाईन असतात, तर त्याच्यामुळे तो ओळखून जातो. पण झाडाच्या खाली जास्तीत जास्त हे दोन्ही पण हे झाडं जे आहे ना, आपल्याला मोठ्या-मोठ्या झाडांच्या खाली मिळून जातात. मी हे दोन्ही पण तोडून ठेवलेले आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आघाडा, केना आणि ही जी असते ना दुर्वा, तर ही गणपती बाप्पाला आणि उद्या हरतालिकेसाठी सुद्धा आपण तोडून ठेवायची. खूप याच्यामध्ये बाहेरच्या अंगणामध्ये उगवून आलेले आहेत. तर इथे बघा माझ्या अंगणातले जे काही फुलं आहे ना उमललेली ते दाखवते तुम्हाला. तर हे आहे पर्पल हार्ट प्लांट. तर खूप सुंदर छोटे-छोटे फुलं येतात त्याच्यावरती आणि सदाफुलीमध्ये तर 12ही महिने फुलं असतात. खूप व्हेरायटी मिळतात त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर फुलं दिसतात. कलर वगैरे भरपूर मिळून जातात. तर माझ्याकडे 3-4 प्रकारचे आहेत. तर त्याच्यामध्ये खूप छान फुलं येतात आणि हा जो तगर आहे ना, एकदम छोटे-छोटे फुलं येतात त्याच्यावरती आणि खूप सुंदर गोल आकार घेतो हा झाड. दुसरी जी व्हेरायटी आहे ना, मोठे फुलं म्हणजे याला आपण दूध मोगरा म्हणून ओळखलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात? नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान फुल आहे त्याचं सुद्धा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.